श्री स्वामी समर्थ. उद्या आलेला दिवस या दशकातला अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली असा दिवस आहे. कारण उद्या आहे शनिवार आणि याच दिवशी अमावस्या आणि शनी जयंती असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. आणि या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला फक्त एक साधी वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी कमी होतील. विवाह जुळत नसतील, पैसा टिकत नसेल, घरात सतत वादविवाद होत असतील, कामात अडथळा येत असेल तर या एका उपायाने या सर्व समस्यांचे निराकरण होईल. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे दोन्ही दिवस खूप विशेष मानले जातात. कारण शनिदेवांचा प्रभाव जिथे असतो तिथे संयम, कर्म आणि परिणाम यांना खूप महत्त्व दिलं जातं. आणि अमावस्येचा दिवस म्हणजे ऊर्जा बदलण्याचा दिवस मानला जातो. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे हा दिवस अधिक शक्तिशाली मानला जातो. अनेक लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम जाणवते, कितीही मेहनत केली तरी परिणाम उशिरा मिळतात. पैसा हातात येतो पण टिकत नाही, घरात शांतता राहत नाही, कधी कधी कोणतंही काम सुरू केलं तरी अडथळे येतात. अशा वेळी लोक शनिदेवांना स्मरण करून काही उपाय करतात. आणि अशाच उपायांपैकी एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाशी संबंधित उपाय. हा उपाय इतका साधा आहे की कोणालाही करता येतो, पण त्यामागचं महत्त्व खूप खोल आहे. पिंपळाचं झाड हे फक्त झाड नाही तर ते श्रद्धेचं आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या झाडाशी संबंधित उपाय शनी अमावस्येला विशेष मानले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की हा उपाय का करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि कोणती एक वस्तू अर्पण केल्याने त्याचा प्रभाव अधिक जाणवतो. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा घाईत नाही करायचा. शांत मन, स्वच्छ विचार आणि श्रद्धा हे सर्वात महत्त्वाचं आहे. उद्या जो योग जुळून आलेला आहे तो सामान्य योग नाही. शनी अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी येणं हे खूप दुर्मिळ मानलं जातं. असं म्हणतात की असा योग अनेक वर्षांनी एकदा तयार होतो आणि त्या दिवशी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते. शनी अमावस्या म्हणजे असा दिवस ज्या दिवशी नकारात्मकता कमी करण्यासाठी, पितृदोष शांत करण्यासाठी आणि कर्मांचे परिणाम संतुलित करण्यासाठी विशेष वेळ मानला जातो. आणि शनी जयंती म्हणजे शनिदेवांचा जन्मदिवस. म्हणजेच एका बाजूला कर्मांचा न्याय करणारी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला त्या शक्तीचा जन्मदिवस, हे दोन्ही एकत्र येणं हे अत्यंत विशेष मानलं जातं. अशा दिवशी लोक विशेषतः शनिदेवांची पूजा करतात, तेल अर्पण करतात, काळे तीळ वापरतात आणि पिंपळाच्या झाडाची सेवा करतात. कारण पिंपळाचं झाड हे शनिदेवांशी आणि पितृ ऊर्जेशी जोडलेलं मानलं जातं. अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की या दिवशी इतकं महत्त्व का दिलं जातं. कारण असं मानलं जातं की या दिवशी केलेलं छोटं कार्यसुद्धा मोठा परिणाम देऊ शकतं आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं कर्म देखील परिणाम वाढवू शकतं. म्हणूनच या दिवशी साधेपणाने आणि श्रद्धेने केलेली सेवा खूप महत्त्वाची मानली जाते. विशेषतः पिंपळाच्या झाडाला अर्पण केलेली वस्तू ही खूप प्रभावी मानली जाते. या दिवशी काही लोक पिंपळाला पाणी अर्पण करतात, काही लोक दिवा लावतात तर काही लोक काळे तीळ अर्पण करतात. पण आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो त्यापेक्षा अधिक साधा आणि प्रभावी मानला जातो. या उपायामागे एक श्रद्धा आहे की पिंपळाच्या झाडात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा शोषण्याची क्षमता असते. त्यामुळे जेव्हा आपण त्या झाडाला काही विशिष्ट वस्तू अर्पण करतो तेव्हा आपल्यातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे हा संपूर्ण दिवस फक्त पूजा किंवा विधीचा नसतो तर स्वतःच्या जीवनात सुधारणा करण्याचा एक आध्यात्मिक योग मानला जातो. आता आपण खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. हा उपाय नेमका कोणासाठी उपयोगी ठरतो आणि कोणत्या परिस्थितीत हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक अडचणी. जर तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही किंवा कितीही मेहनत केली तरी आर्थिक स्थैर्य मिळत नाही तर अशा वेळी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे कर्जाचा ताण. काही लोक सतत कर्जात अडकलेले असतात, कधी वैयक्तिक कर्ज, कधी व्यावसायिक कर्ज, आणि त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. अशा परिस्थितीत शनिदेवांचा प्रभाव अधिक मानला जातो आणि अशा वेळी हा उपाय केला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे घरातील अशांती. जर घरात सतत भांडणं होत असतील, गैरसमज वाढत असतील किंवा वातावरण तणावपूर्ण असेल तर हा उपाय शांतता आणण्यासाठी उपयुक्त मानला जातो. चौथी गोष्ट म्हणजे कामात अडथळे.
काही लोक कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, काम पुढे सरकत नाही किंवा नेहमी अडथळे येतात. अशा वेळी हा उपाय मार्ग मोकळा करण्यासाठी केला जातो. 5वी गोष्ट म्हणजे पितृदोषाशी संबंधित समस्या. जर घरात सतत अडचणी, आजारपण किंवा अचानक अडथळे येत असतील तर काही लोक याला पितृदोषाशी जोडून पाहतात आणि अशा वेळी पिंपळाच्या झाडाशी संबंधित उपाय केला जातो. आता एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, हा उपाय कोणतीही जादू नाही. हा श्रद्धा, ऊर्जा आणि सातत्यावर आधारित मानला जातो. त्यामुळे तो करताना मन शांत असणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक हा उपाय फक्त करून थांबतात, पण त्यानंतर आपलं वागणं, विचार आणि कर्म सुधारत नाही. पण खरं सांगायचं तर शनिदेवांच्या कृपेचा संबंध आपल्या कर्मांशी जोडलेला आहे. म्हणून हा उपाय करताना फक्त विधी नाही तर मनाचा बदल देखील महत्त्वाचा मानला जातो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. आता आपण पाहणार आहोत की हा उपाय करण्यासाठी कोणती एक विशेष वस्तू वापरायची आहे आणि ती कशी अर्पण करायची आहे. उद्याच्या शनी अमावस्या आणि शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाला जी एक वस्तू अर्पण करायची आहे ती खूप साधी आहे, पण तिचं महत्त्व खूप मोठं मानलं जातं. ही वस्तू म्हणजे काळे तीळ. हो, फक्त काळे तीळ. अनेकांना वाटतं की काहीतरी मोठं, महागडं किंवा विशेष वस्तू लागेल, पण खरं सांगायचं तर या उपायात साधेपणा हाच त्याचा मूळ भाग आहे. काळे तीळ हे शनिदेवांना अत्यंत प्रिय मानले जातात आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग खूप जुना आहे. आता हे काळे तीळ कसे वापरायचे ते समजून घ्या. सर्वप्रथम तुम्ही थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. फार जास्त नाही, फक्त एक छोटी मूठ पुरेशी आहे. हे तीळ स्वच्छ असावेत आणि शक्य असेल तर नवीन घ्यावेत. यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ शांतपणे जायचं आहे. घाई करायची नाही, मनात कोणतीही अस्वस्थता ठेवायची नाही, कारण या उपायाचा प्रभाव मनाच्या स्थितीवर खूप अवलंबून असतो. झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी नम्रपणे हात जोडून उभं राहायचं आहे. थोडा वेळ शांत उभं राहून मन स्थिर करायचं आहे. यानंतर ते काळे तीळ पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत. हे करताना कोणताही आवाज किंवा गडबड नाही, फक्त शांततेत हे कार्य करायचं आहे. काही लोक यावेळी प्रार्थना करतात, आपल्या घरातील अडचणी कमी व्हाव्यात, आर्थिक स्थैर्य मिळावं आणि जीवनात शांतता यावी अशी प्रार्थना केली जाते. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तीळ अर्पण केल्यानंतर लगेच निघून जायचं नाही. काही क्षण तिथे थांबून मनात शनिदेवांचं स्मरण करायचं आहे. असं मानलं जातं की या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ केलेली ही छोटी कृतीसुद्धा मोठा परिणाम देऊ शकते, कारण हा दिवस आणि ही ऊर्जा खूप विशेष मानली जाते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. आता आपण या उपायाचा अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, कारण फक्त काळे तीळ अर्पण करणं पुरेसं नाही, त्यासोबत मनाची भावना आणि मंत्रजप याला खूप महत्त्व दिलं जातं. जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ अर्पण करता त्यानंतर शांत उभं राहायचं आहे. हात जोडून मन स्थिर करायचं आहे. यावेळी घाई अजिबात नाही करायची. आता तुम्हाला हा शक्तिशाली मंत्र मनात म्हणायचा आहे. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. अशा प्रकारे हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. ते जर शक्य नसेल तर 21 वेळा तरी म्हणायचा आहे. हा मंत्र मोठ्याने नाही म्हटला तरी चालतो. या मंत्राचा मनातल्या मनात पण श्रद्धेने जप करा, कारण या मंत्राचा संबंध शांतता, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला गेला आहे. यानंतर पिंपळाच्या झाडाला मनापासून प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातील अडचणी कमी व्हाव्यात, आर्थिक स्थैर्य यावं, कामात येणारे अडथळे दूर व्हावेत आणि कुटुंबात सुखशांती नांदावी अशी प्रार्थना करायची आहे. काही लोक यावेळी झाडाला एक छोटा दिवासुद्धा लावतात. शक्य असेल तर तुम्ही सुद्धा हा दिवा लावू शकता, पण मुख्य गोष्ट म्हणजे श्रद्धा. आता एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हा उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. हे खरं होईल का असा विचार करू नका, कारण अशा विचारांमुळे मनाची ऊर्जा कमी होते. असं मानलं जातं की शनी अमावस्या आणि शनी जयंतीला केलेली सेवा थेट कर्मांवर परिणाम करते. त्यामुळे या दिवशी केलेली छोटी कृतीसुद्धा आयुष्यात बदल घडवू शकते. हा उपाय झाल्यानंतर लगेच परत येताना शांतपणे यायचं आहे. मागे वळून वारंवार पाहणं टाळायचं आहे, कारण या क्रियेला एक प्रकारचा शिस्तबद्ध भाव दिला जातो. हा उपाय केल्यानंतर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, परिणाम लगेच एका रात्रीत दिसतोच असं नाही, पण हळूहळू परिस्थितीत बदल जाणवायला लागतो. घरात वातावरण हलकं वाटायला लागतं, मन शांत होतं आणि अडथळे कमी होत असल्याची अनुभूती येते. काही लोकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य सुधारायला सुरुवात होते,
काही लोकांना कामात नवीन संधी दिसू लागतात, तर काही लोकांच्या घरात चाललेले वाद कमी होतात. हा बदल हळू पण स्थिर स्वरूपात येतो असं मानलं जातं. आता खूप महत्त्वाची गोष्ट, हा उपाय केल्यानंतर मनात अहंकार ठेवायचा नाही. मी केला म्हणून बदल झाला असा विचार नाही करायचा, कारण हा उपाय श्रद्धेवर आधारित आहे आणि श्रद्धा नम्रतेतून वाढते. तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमचं वागणं सुद्धा शांत आणि सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे, कारण शनिदेव कर्म पाहतात आणि कर्मात बदल झाला की परिणाम आपोआप बदलतात असं मानलं जातं. एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा, पिंपळाच्या झाडाजवळ कधीही अनावश्यक घाण, प्लास्टिक किंवा अपमानकारक वर्तन करू नका. त्या जागेला पवित्र भावनेने पाहणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने, शांत मनाने आणि योग्य पद्धतीने केला तर तुमच्या जीवनात एक वेगळी स्थिरता निर्माण होऊ शकते. अडथळे कमी होतात, मनाचा ताण कमी होतो आणि एक सकारात्मक बदल जाणवतो. आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा संदेश, हा उपाय फक्त ऐकण्यासाठी नाही तर श्रद्धेने करण्यासाठी आहे. पण शेवटी निर्णय तुमचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात सतत अडथळे येत आहेत, आर्थिक समस्या आहेत किंवा मन शांत राहत नाही, तर उद्याच्या या शनी अमावस्या आणि शनी जयंतीला हा उपाय श्रद्धेने करून पहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि यात दिलेली माहिती तुमच्या मनाला पटली असेल, तर ही गोष्ट फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका, कारण अशा आध्यात्मिक आणि मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण इतरांपर्यंत पोहोचवतो तेव्हा त्याचा लाभ अधिक लोकांच्या आयुष्यात होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जेणेकरून या विषयावरची तुमची सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला समजेल आणि आम्ही पुढेही असेच उपयुक्त आणि श्रद्धेवर आधारित व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकू. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत आणि ज्यांना आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा जीवनात अडथळ्यांचा अनुभव येत आहे अशा लोकांपर्यंत शेअर करा, कारण कधीकधी एका योग्य वेळी मिळालेली माहिती एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. अनेक लोक अशा उपायांपासून अनभिज्ञ असतात, त्यामुळे तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य सकारात्मक दिशेने जाऊ शकतं. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती, उपाय आणि जीवनात उपयोगी पडणारे मार्गदर्शन सतत पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही नियमितपणे अशाच श्रद्धेवर आधारित आणि उपयुक्त माहिती तुमच्यासाठी आणत असतो. सोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस करणार नाही. कारण पुढचा व्हिडिओ देखील तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देणारा असू शकतो, जो तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं देईल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो. त्यामुळे नेहमी जोडलेले राहा आणि अशा माहितीचा लाभ घ्या. शेवटी एकच मनापासून प्रार्थना आहे की तुमच्या जीवनात सदैव सुख, शांती, समृद्धी आणि स्थैर्य कायम राहो. तुमच्या सर्व अडचणी कमी व्हाव्यात, तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं आणि तुमचं संपूर्ण जीवन सकारात्मकतेने आणि समाधानाने भरलेलं राहावं. श्री स्वामी समर्थ.